मुंबई राजधानी एक्सप्रेसमध्ये बिघाड झालेला आहे। मनमाड जवळच्या पानेवाडी स्थानकावर गेल्या अनेक मिनिटांपासून गाडी खोळंबलेली आहे। 20 मिनिटं गाडी विलंबाने आहे। प्रेशर पाईप तुटल्यानं गाडीचा खोळंबा झाला असल्याचं म्हटलं जात आहे। प्रेशर पाईप दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विशाल मोरे यांच्याकडून। विशाल, काय नेमकं अपडेट? नक्कीच लागवी। नवी दिल्ली ते मुंबईची राजधानी एक्सप्रेस आहे ही मुंबईकडे जात असताना, मुंबईच्या दिशेने जात असताना मनमाड जवळ जे पानेवाडी आहे त्या पानेवाडी जवळ प्रेशर पाईप तुटल्याने त्या गाडीमध्ये बिघाड झाला आहे आणि जवळपास 20 मिनिटांपेक्षा जास्त विलंब त्या गाडीला झाल्यामुळे त्याच ट्रॅकवरून ज्या मुंबईकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत, या ज्या गाड्या आहेत यांना विलंब होण्याची मोठी शक्यता आहे। त्यामुळे दुसरीकडून कुठून ती वाहतूक दुसऱ्या ट्रॅकवरून वळवली जाते का, हे बघणं महत्त्वाचं ठरेल। आणि त्यातच आता रेल्वेचे अधिकारी कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहे आणि जी गाडी आहे ही दुरुस्त करण्याचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे। लागवे, अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। नवी दिल्ली मुंबई राजधानी एक्सप्रेस मध्ये बिघाड झालेला आहे। प्रेशर पाईप मध्ये बिघाड झाल्यानं गाडी खोळंबली आहे। दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।